मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, सध्याचं युग हे अपारंपरिक ऊर्जेचं युग आहे. आता यापूर्वी आपण आपल्या ऊर्जेची गरज ही मोठमोठी धरणं बांधून त्या धरणाद्वारे वीज निर्मिती आपण करत होतो. त्याच्यानंतर आपल्याकडे अणुऊर्जेचा पर्याय होता. त्याच्यानंतर आपल्याकडे दगडी कोळसा, ज्याला आपण औष्णिक ऊर्जा निर्मिती संयंत्र म्हणतो, त्याद्वारे वीज निर्मितीचे प्रयोग संपूर्ण देशभर करण्यात आलेले आहेत. आणि ह्या ऊर्जा निर्मितीच्या कामामुळे आपल्याला फार मोठा पैसा गुंतवावा लागतो. धरणं बांधायची, कालवे काढायची किंवा जनरेटर चालवून ऊर्जा निर्मिती करायची, जशी आपण कोयनेमधून करतो. याच्यामुळे आपल्याला वनक्षेत्र असेल किंवा धरणांसाठी विविध साईट, विविध चांगलं लोकेशन याचा शोध घ्यावा लागतो. त्याच्यातून पर्यावरणाचे प्रश्न निर्माण होतात. जंगल, वन त्यांच्यावर अतिक्रमण केल्यासारखं होतं. आता औष्णिक ऊर्जेचा पर्याय निवडला तर दगडी कोळसा निर्माण करायचा, तो खाणीमधून काढायचा, तो जाळायचा, त्याची उष्णता वाफ करायची वगैरे अनेक त्याच्यामध्ये बाबी गुंतलेल्या असतात, ज्या पर्यावरणावर आघात करतात. आणि अणुऊर्जेचा पर्याय तर अत्यंत काळजीपूर्वक हाताळावा लागतो. या सगळ्यांमध्ये भांडवली गुंतवणूक असते, सुरक्षिततेचे निकष पाळावे लागतात आणि यासोबत पर्यावरणावर सुद्धा आघात होतो. आता या सगळ्यातून मुक्त व्हायचं असेल आणि पर्यावरणपूरक, कमी खर्चाचे आणि ज्याच्यातून इतर लोकांनाही रोजगार मिळवून देईल असे पर्याय निवडावे लागतात. आणि असे पर्याय काळ सुसंगत असे पर्याय जगातल्या सगळ्या देशांनी पुढे आणलेले आहेत. आणि त्याच्यामधले महत्त्वाचे पर्याय म्हणजे पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा. आता आपल्याला माहिती आहे की आपल्याला हवा आणि सूर्यप्रकाश हे निसर्गाकडून लाभलेलं एक अनोखं वरदान आहे, जे सगळ्या बहुतांश देशांमध्ये दिवसाचे 24 तास उपलब्ध असतं. आता ह्या पवन म्हणजे हवेचा आणि दिवसभर उपलब्ध होणाऱ्या सूर्यप्रकाशाचा वापर करून आपण जी ऊर्जा निर्माण करतो तिला अपारंपरिक ऊर्जा असं म्हणतात किंवा रिन्युएबल एनर्जी असे म्हणतात, नवीनीकरणीय ऊर्जा. आणि ह्या नवीनीकरणीय ऊर्जेमध्ये सगळे देश हे जास्तीत जास्त संसाधनांचा उपयोग करून आणि सूर्यप्रकाश आणि पवन म्हणजे हवा याचा जास्तीत जास्त वापर किंवा सदुपयोग करून जास्तीत जास्त ऊर्जा निर्माण करण्याच्या पाठीमागे लागलेले आहेत. आणि हे तयार करण्यासाठी सुद्धा काही उत्तम पायाभूत सेवा सुविधा निर्माण कराव्या लागतात. त्या अनुषंगाने त्या परिसराचा भूगोल कसा आहे, त्या परिसराची भौगोलिक रचना कशी आहे, त्या परिसरामध्ये जमीन किती उपलब्ध आहे आणि त्या परिसराचं पृथ्वीवरील स्थान काय आहे, जेणेकरून तिथे जास्तीत जास्त सूर्यप्रकाश दिवसाचा जास्तीत जास्त वेळ उपलब्ध राहील, वारे वाहण्याची दिशा कशी आहे, या सगळ्यांचा अभ्यास करून पवन ऊर्जा निर्मिती अथवा सौर ऊर्जा निर्मितीबद्दल विचार करावा लागतो. आणि या अनुषंगाने भारत अत्यंत सक्षमपणे पावले टाकत आहे. आणि याबद्दलचा एक व्हिडिओ आपण मागे तयार केलेला होता की या क्षेत्रामध्ये रोजगार निर्मितीसुद्धा कशी निर्माण होत आहे. आता आपण बघणार आहोत की भारताने हे 2025 वर्ष संपत असताना या क्षेत्रामध्ये कशा प्रकारची कामगिरी केली आहे. आता 2020चा विचार केला तर आपण 10 गिगावॅट ऊर्जा निर्मिती केली होती, म्हणजे सौर ऊर्जा निर्मिती. 2.8 पवन ऊर्जा निर्मिती केली होती. बायो पॉवर म्हणजे जैवशक्तीद्वारे 0.12 ही ऊर्जा निर्मिती केली होती. 2024मध्ये हे आकडे थोडेसे वाढले. सौर ऊर्जा आपण 24.6 गिगावॅट निर्माण केली होती. त्याच्यानंतर पवन ऊर्जा 3.4 गिगावॅट निर्माण केली होती. बायो पॉवर म्हणजे जैवशक्ती ही ऊर्जा 0.5
म्हणजे अर्धा गिगावॅट तयार केली होती आणि हायड्रो पॉवरमध्ये 0.2 गिगावॅट तयार केली होती. आता 2025 हे वर्ष संपत असताना म्हणजे नोव्हेंबरच्या सुमारास आपण सौर ऊर्जेमध्ये 35 गिगावॅट एवढं अंतर सर केलेलं आहे. त्याच्यानंतर पवन ऊर्जेत 5.8 गिगावॅट, बायो पॉवरमध्ये 0.3 गिगावॅट आणि हायड्रो पॉवरमध्ये 3.4 गिगावॅट. आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आणि ह्या हायड्रो पॉवरमध्ये मोठे हायड्रो पॉवर नसून स्मॉल आणि लार्ज हायड्रो पॉवर वगळून अशा प्रकारचं हे काम आपण तिथं प्राप्त केलेला आहे. आता ह्याचा विचार करत असताना आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की भारतामध्ये ज्या ठिकाणी पडीक जमीन उपलब्ध आहे आणि ज्या ठिकाणी सोलर पॅनल निर्माण करण्यासाठी लागणारं साहित्य बाजारामध्ये सहज उपलब्ध आहे, अशा ठिकाणी असे पर्याय हाताळून आपण सौर ऊर्जेचं एक मोठं भांडार निर्माण करू शकतो, जे आपण राष्ट्रीय ग्रीडला जोडलं तर आपल्या पारंपरिक ऊर्जा निर्मितीवरील भार कमी होईल आणि अपारंपरिक ऊर्जेद्वारे निर्माण झालेली ऊर्जा जनतेपर्यंत पोहोचवता येतील. आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आपण की जे राज्य सोलार निर्मितीमध्ये आपलं अधिक योगदान देत आहे त्याच्यामध्ये राजस्थान 36 गिगावॅट, गुजरात 25 गिगावॅट आणि महाराष्ट्र 17 गिगावॅट, तामिळनाडू 12 गिगावॅट. ह्या एवढ्या क्षमतेचे ऊर्जा निर्मिती क्षमतेची लागणाऱ्या पायाभूत सेवा सुविधांची बांधणी ह्या राज्यांनी केली आहे. जेव्हा ती पूर्ण होईल तेव्हा आत्ता मी जे आकडे सांगितले गिगावॅटचे, तेवढ्या गिगावॅटची सौर ऊर्जा निर्मिती हे राज्य करू शकतील याच्याबद्दल आपल्या कोणाच्याही मनात शंका असता कामा नये. आता 2025मध्ये आपण किती गिगावॅट निर्मितीची बांधणी, पायाभूत सेवा सुविधांची बांधणी उभारणी केली आहे, ती साधारण 254 गिगावॅटची आहे. म्हणजे देशाची एकूण बांधणी त्याच्यामध्ये 133 गिगावॅट हे सोलार ऊर्जा निर्मितीचे आहेत, 54 गिगावॅट हे पवन ऊर्जा निर्मितीचे आहेत, 11 गिगावॅट हे बायो एनर्जी ऊर्जा निर्मितीची आहेत आणि स्मॉल हायड्रो पॉवर जनरेशन जे असतात छोट्या छोट्या धरणातून ऊर्जा निर्मितीचे काही संयंत्र तिथे स्थापित केली असती तर ती क्षमता साधारण 5 गिगावॅटची आहे आणि लार्ज हायड्रो पॉवरमधून 50 गिगावॅट क्षमतेची ऊर्जा निर्मिती करायच्या संयंत्रांची स्थापना केली गेलेली आहे. आता ह्या सगळ्यातून आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की भारत ह्याच्यामध्ये सातत्याने अत्यंत सक्षमपणे पावले पुढे टाकत आहेत, जेणेकरून आपल्याला इतर ऊर्जा निर्मितीची जी साधनं आहेत जी पर्यावरणावर आघात करणारी आहेत किंवा धरणांमधून जी आपण वीज निर्मिती करायचो म्हणतो, परंतु धरणांवर दिवसेंदिवस गाळ साचत चालला आहे, धरणांची पाणी साठवण्याची क्षमता कमी होत चालली आहे, पाऊस नाही झाला तर धरणात पाणी येणार कुठून, या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला. अणुऊर्जेमधून वीज निर्मितीचे जे सुरक्षिततेचे मानदंड आहेत त्याचं पालन करण्याचा विचार केला, त्याच्यामधल्या धोक्यांचा विचार केला, दगडी कोळसा जाळून त्याच्यामधून औष्णिक वीज निर्मिती आहे त्याचा विचार केला. तर ह्या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला एक गोष्ट निश्चित लक्षात येते की आपल्याला अपारंपरिक ऊर्जा निर्मितीतूनच ह्यापुढे जावं लागणार आहे. त्यामुळे घरोघरी ऊर्जा निर्मितीची संयंत्र उभारणे, सौर ऊर्जा निर्मितीची आपल्या घराच्या गच्चीत, इमारतींच्या गच्चीमध्ये आणि त्याच्यातून वीज निर्मिती करणे, जी ग्रीडला देणे किंवा ती ग्रीडला देऊन आपल्या घराचं वीज बिल शून्य करणे किंवा मोठमोठे सदनिका असतात, तिथं हजारो सदनिकाचं गृहनिर्माण संस्था असते, संकुल असते,
शासकीय इमारती, खाजगी इमारती जिथं जिथं शक्य आहे तिथं सौर ऊर्जा, पवन ऊर्जा निर्माण करून आपण आपलं विद्युत देयक शून्य करावं आणि त्याच्यानंतरही वीज निर्मिती झाली तर ती ग्रीडला द्यावी आणि अशा पद्धतीने महसूल निर्मिती करावी असं मला वाटतं. आता भारत या दिशेने चांगली पावलं टाकून देशाची एकूण स्थापित ऊर्जा ही 254 गिगावॅटपर्यंत नेण्याची पायाभूत सुविधांची निर्मिती केली आहे, जेणेकरून 254 गिगावॅट अपारंपरिक ऊर्जेतून, अपारंपरिक पद्धतीतून ऊर्जा निर्मिती होईल. त्यामुळे आपण सगळ्यांचं अभिनंदन, देशाचंही अभिनंदन, ह्या कामासाठी झटणाऱ्या लोकांचं अभिनंदन. अशाच प्रकारचं काम करून आपण पर्यावरणाचं जतन संवर्धन करायला हवं असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. आपल्या व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडेकरला रजा द्या. असेच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी माझा चॅनल जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एवढीच तुम्हाला माझी विनंती आहे. माझ्या चॅनलची लिंक तुमच्या ओळखीच्या, स्नेहीजनांच्या, आप्तजनांच्या, मित्रपरिवाराच्या व्हॉट्सअप ग्रुपवर कॉपी पेस्ट करून त्यांना ह्या चॅनलची भेट द्यायला विसरू नका. एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.